नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आटपाडीत मित्रांनो, ओपनचं भव्य दिव्य मैदानाचं म्हणजे मैदान तयार करायला त्यांनी 2 लाख रुपये लावलं. तर नमस्कार शेठ. नमस्कार. तर हे मैदान कशा निमित्त भरवतात? हे आमचे मित्र विनायकजी मासा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे मैदान भरवलेलं आहे. बरं, तर पहिलं बक्षीस किती आहे, म्हणजे बक्षीस कसे आहे? आपलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 5,09,000 आणि द्वितीय बक्षीस आहे 3 लाख रुपये, तृतीय बक्षीस आहे 1 लाख रुपये, चतुर्थ बक्षीस आहे 80,000 रुपये, पंचम बक्षीस आहे 50,000 रुपये आणि 6वं बक्षीस आहे 40,000 रुपये आणि 7वं बक्षीस आहे 30,000 रुपये. आणि हे आपले झाले 7 बक्षीस रेग्युलर. हे सोडून आपण उत्तेजनार्थ सेमीला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडींसाठी 11,000 रुपये आणि चषक असं बक्षीस ठेवलेलं आहे. एक चषक एक आहे का 2 चषक देणार आहे आपण, म्हणजे प्रत्येक मालकाला 2 चषक, म्हणजे एका गाडीला 2 चषक देणार आहे, प्रत्येक मालकाला जावं असं. दोघांना चषक मिळावं. बरोबर. आणि क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे? क्वार्टर फायनलला प्रत्येक 2 नंबरला उतरेल त्या गाडीला 11,000 रुपये आणि 2 चषक. म्हणजे मित्रांनो बघा, क्वार्टर फायनलला प्रत्येक गाडीला 11,000. क्वार्टर फायनल होणार का? क्वार्टर फायनल नाही होणार. आपण सेमीला जे 2 नंबरला गाडी उतरेल त्या प्रत्येक 2 नंबर गाडीला उतरणाऱ्याला 11,000 रुपये बक्षीस ठेवलं. 11,000 रुपये प्रत्येकाला 11,000. हा, कारण तोही त्या मैदानाचा मानकरी आहे. 2 नंबरला उतरणार हा आपला उद्देश आहे. आणि टाकाटाकीत ज्यावेळेस हे होता त्यावेळेस खूप वाईट वाटत असतं लोकांना. हो. आणि गुलाल प्रत्येकाच्या अंगावर गुलाल पडावा हाच उद्देश आहे. आणि आटपाडीत मला वाटतं पहिलेच मैदान असेल तुमचं? हो, आटपाडीत पहिलंच मैदान. आणि आमच्या सांगली जिल्ह्यात म्हणलं तरी पण आपल्या चंद्रहार पाटलानंतर हे पहिलंच मोठं मैदान आहे. बर, काय सांगचाल फाटीबद्दल? काय सांगचाल? फाटी पळायसारखं एकदम चांगलं रान आहे. आता 14 फूट केले, पुढे अडचण नाही, काय नाही. मैदानात खडं बिड होतं, सगळे इथून क्लिअर केले, पाणी मारून रोलर मारून रान सगळं क्लिअर आहे. आणि फाटी पूर्णपणे ओराडी? पूर्णपणे ओराडी. आता अंतर किती आहे? आता 14 आहे, बाहेर 16. बर. आणि रान भरळ्याचं म्हणावं लागेल कसं? कुठलं रान आता कटणारच आहे आणि एकदम माती आहे, त्यामुळे कोणत्याच बैलाला पळायला काय अडचण येत नाही. म्हणजे जी भरळ्याला पाहिजे ती पण पळू शकते, म्हणजे कटणाला खडा बिडा काय सुद्धा नाही, पाणी मारून सगळं ओके केलंय रोलर मारून. आणि मैदानाच्या बाजूनी पूर्णपणे कसं? पूर्णपणे बॅरिकेड आणि गॅलरी दोन्ही सोय आहे. बर. त्यामुळे प्रेक्षकांना पुढे पेडगाव पॅटर्न बसायसारखी सगळी सोय आहे. पलीकडे पुढे डोंगर पण आहे? डोंगर आहे. काहीच अडचण. त्याला मैदानाची परवानगी सर्व रीतसर आहे. शासनाची पूर्ण परवानगी वगैरे घेतलेली आहे आणि आपण महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्याच्या अधीन राहून आपलं मैदान भरणार आहे. आणि मैदानाचं समजा 5 लाखाचं बक्षीस आहे, तर उशीर संध्याकाळी जर झाला तर कसं? सर्व आपण लाईटीच्या टॉवर वगैरे लाईटी सर्व लावलेले आहेत. मैदान मी आदल्या दिवशी लॉट काढणार आणि 8 ला मैदान चालूच करणार. बरं, आता लाईव्हला कोण आहे? काय P3 आणि झेंडा पण धनावडे बापू. आणि समालोचक सुनील मोरे सरकार, किरण बिसे. आणि आमच्याकडनं एक नाव राहिलं हँडल मध्ये, आमच्या भागातला समालोचक भारत गुरव समालोचक. आता मैदानाचं म्हणजे जे नियम आहेत, अनेक लोक चिडाचिडी किंवा सगळं हिप्पंच कसं असणार आहे? सगळं संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार, त्यात काय बदल होणार नाही. बक्षीस 1 रुपया, किती पण गाड्या येऊ द्या, बक्षीस ठरल्याप्रमाणे 1 रुपया कमी मिळणार. म्हणजे बक्षिसाची पूर्ण रक्कम दिली जाणार, असं काय नाही. तर मित्रांनो बघू शकता, मैदान खूप छान आहे. आणि फाटे किती आहे? फाट्या तशा आपण 14 फाट्या आखले. 14 अडचण नाही किती गाड्या. आता ह्या भागात अनेक लोकांचं असं म्हणणं येतं की ह्या भागात पब्लिक भरपूर असतं, तर कसं त्याची सोय? त्यासाठीच आम्ही गॅलरी केल्या, दोन्ही साईडने गॅलरी केल्या, पुढे पण बसायसारखं राहणार, काय अडचणीचा विषय. आणि पब्लिक बाहेर काढायसाठी काय काय म्हणजे कसं केलं? नाही, आता आम्ही बॅरिकेड लावले, त्यामुळे इकडे एक तिकडे एक तास सोडणार आहे, त्यामुळे कडेन जरी गाडी आली तरी त्याला कोणताही पळताना व्यक्त होणार. बरं, म्हणजे आपण 700 फूट बॅरिकेड दोन्ही साईडने घेतलेले आहे. 700 फूट बॅरिकेड लावलेलं आहे. आणि आपण पोलिसांचं सहकार्य आपल्याला, पोलीस संरक्षण इथं मिळणार आहे. आपण बाउन्सर सांगितले 30-40 बाउन्सर आहेत. 30-40 बाउन्सर सांगितले. बैलगाडी मालकाला कडेने पाहणारा कोणताही त्रास होणार. फाटीची म्हणजे एकार बेकार कसं काय सुद्धा नाही. तुम्ही इथं बघू शकता, एक लेवलनं सर्व फाटी आहे. आणि आमच्या माहितीप्रमाणे ह्यात कोणताही नवीन मानकरी दिसू शकतो. नवीन बैल आता उजेडात येऊ शकतो. मित्रांनो बघा, अनेक लोकांचं म्हणणं असतं की 5 लाख रुपये बक्षीस म्हणजे लय मोठ्या मोठ्या गाड्या येते त्या, परंतु त्या दिवशी जे 5 लाखाचं बक्षीस बघितलं मित्रांनो, आज त्या बैलाची किंमत किती झाली? आज मित्रांनो एवढा मोठा आदत वासरू आहे आणि आदत वासराने 1 नंबर केला. लोक म्हणत होती भरल्याच रान आहे, तिथं मोठीच बैल पाहिजे ती, परंतु तिथं त्या बैलाने 1 नंबर केला आणि त्या बैलाची किंमत म्हणजे 5 लाख रुपये तर त्यांना जिंकलंच, पण त्याची किंमत पण वाढली. तर मोठ्या मैदानात 100% लहान म्हणजे जे शेतकरी आहेत किंवा
3,000 प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 3,000 रुपये, तशी नियमन 5,000 रुपये होती, हम्म. परंतु आम्ही बैलगाडीच्या मालकाच्या यासाठी 3,000 रुपये केले, तर जेणेकरून सामान्य बैलगाडी मालकाला सहभाग घेतात. सहभाग घेता. बरं आता आपलं तुपलं कसं काय काय- लोक काय वशिला सुद्धा लावायचा अडचण प्रयत्न करतील कोण सुद्धा येऊ द्या, काय सुद्धा अडचण नाही, सगळं मैदान रीतसर होणार बरं. संघटनेच्या नियमानुसार. आणि खाली कॅमेरा आहे कसं? खाली कॅमेरा, पट्टी सगळं. खाली हा. कॅमेरा आहे, पट्टी आहे आणि मोठ्या LED स्क्रीन आहेत दोन्ही साईडला 2. अजून काय मैदानाचं काय आव्हान काय करचाल लोकांना? मैदान बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, हम्म. मैदान रास्तच होणार आणि बक्षिसात 1 रुपये कमी मिळणार. कसं केले का? खाली भरपूर रान आहे, हम्म. 15-20 गडी एक साथ गेले तरी काय अडचण नाही. बरं आणि पुढे किती अंतर आहे काय? पुढे पण थांबा बिंबा जागा सगळी ओके, काय सुद्धा अडचण नाही. तुम्ही 900 फूट रान का ठेवले म्हणजे 900 फूट रान जरा चढाच आहे, हम्म. त्यामुळे खाल्लं बरोबर म्हणजे कसं कसं रान आहे? कसा रान आहे त्यामुळे 900 फूट ठेवले. म्हणजे पुढे अजून तुम्ही अजून 1100 फूट पर्यंत ठेवू शकता ठेवू शकत होतो, हम्म. पण आपलं सर्वसामान्य म्हणजे मालकाच्या ह्यासाठी आपलं उराटीचं रान आहे म्हणून ठेवलं. आपण आजूबाजूला कुठं अडचण आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ती तुम्ही आहे. इथं बघता, इथं कुठं आजूबाजूला कुठं विहीर नाही, आपला तुम्हाला लाईटीचा डाम नाही, काही अडचण नाही. तो राम दिसतोय तो किती तरी एक 900 फूट तर असेल पुढे, तो डाम दिसतोय तो सर्वसाधारण एक 1200-1300 फुटावर असेल. म्हणजे डोंगराच्या कडेला आहेत ना. डोंगराच्या कडेला 1200-1300 फुटावर आहे. तर ती व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय मित्रांनो. तर लोकांना वाटलं किती फूट आहे काय विचारलं त्यांना. हा. आजूबाजूला इथं अडचण कुठं म्हणजे ह्या साईडला किंवा ह्या साईडला अडचण आहे का? काय नाही, काय विहीर वगैरे काय नाही दोन्हीकडे कुठेच नाही. आणि मैदान सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली मी मैदानाची तारीख किती आहे? आपली मैदानाची तारीख आहे 31/1/2025 रोजी सकाळी बरोबर 8 वाजता मैदान चालू बरं आहे. आता नोंदणी किती आपण नोंदणी 30 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवलेली आहे. बरं 30 तारखेपर्यंत सायंकाळी 5 आणि गट 30 तारखेला संध्याकाळी करणार? हो, 30 तारखेला संध्याकाळी गट काढणार आहे. बर आता नोंदणीचं किती नंबर दिले तुम्ही? नोंदणीला आम्ही आता 5 नंबर दिलेले आहेत. त्यावर तर आपण मित्रांनो नोंदणी करायची या आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तो नंबर देतो आपण. 30 तारखेच्या आतच नोंदणी करून घ्या. हो. आणि काय आव्हान करायला अजून बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना एवढंच आवाहन करा की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्याचा सहभाग घेऊन आमच्या मैदानाची शोभा वाढवावी. ओके, धन्यवाद. ही सुट्टीला उभा राहण्यासाठी खाली जागा आहे. ही पुढची जागा बरोबर.